नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा भाग खूपच भावनिक, गोंधळात टाकणारा आणि पुढील मोठ्या ट्विस्टची नांदी करणारा ठरलेला आहे. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर देशमुखांच्या घरात प्रेम, राग, गैरसमज आणि स्वप्नांचा मोठा खेळ रंगलेला पाहायला मिळतो. भागाची सुरुवात होते जीवा आणि काव्या यांच्या संवादाने. काव्या अजूनही पेनड्राईव्ह प्रकरणामुळे पूर्णपणे अस्वस्थ असते. तिच्या मनात एकच प्रश्न घोळत असतो, आपले खासगी फोटो बाहेर आले कसे? हे सगळं अचानक घडलं कसं? असं ती जीवाला म्हणते. या सगळ्यामुळे तिच्या मनात भीती बसली आहे. जीवा मात्र शांतपणे तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की काही गोष्टी आपण थांबवू शकत नाही, पण त्या गोष्टींचा अर्थपूर्ण नेहमी वाईटच नसतो. कधीकधी आयुष्यात घडणाऱ्या घटना आपल्याला मजबूत बनवण्यासाठीच असतात. जीवा गुरुजींच्या भाकितांचा विषय काढतो आणि स्पष्ट सांगतो की प्रत्येक भाकीत खरं ठरतंच असं नाही. पारच्या आयुष्यात दुसऱ्या लग्नाचा योग आहे म्हणजे तो नक्कीच रम्याबरोबरच होईल असं नाही आहे ना. हे ऐकून काव्या थोडी शांत होते आणि हलकीशी हसते. जीवा तिला हसताना पाहून दिलासा घेतो आणि गमतीने म्हणतो की आज दादाकडून वेगळे पैसे घेणार आहे, कारण त्याने काव्याला हसवलं आहे. या सगळ्या संभाषणाच्या दरम्यान पार्थ तेथेच उभा असतो. तो हे सगळं ऐकतो, पण काहीही न बोलता काव्या ठामपणे म्हणते की पार्थ तेथेच आहे आणि कोणतीही शक्ती त्यांना तिच्यापासून दूर करू शकत नाही. हे शब्द पारच्या काळजात घर करून बसतात. तो आतून पूर्णपणे हादरतो आणि शांतपणे तिथून निघून जातो. दुसरीकडे थंडीचा बहाणा करत जीवा गुड्डूसोबत उभा असतो. गुड्डू थंडीने कापत असतो आणि जीवाच्या बोलण्यात कौतुक करत असतो. जीवा थोडंफार खोटं बोलून नंदिनीची काळजी मिळवतो. मात्र नंदिनीला जेव्हा कळतं की जीवा थंडीचं नाटक करत होता, तेव्हा ती प्रचंड संतापते. तिच्यासाठी खोटं बोलणं अजिबात मान्य नसतं. ती जीवावर राग काढते आणि ब्लँकेट काढून घेते. जीवा कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी नंदिनी ऐकत नाही आणि रागात निघून जाते. रात्री उशिरा काव्याही रम्या आणि वसूच्या खोलीत जाते. अंधारात तिचं वागणं पाहून दोघीही घाबरतात. काव्या आत्मविश्वासाने थोड्या वेडसर शैलीत बोलत असते. ती सांगत असते की पारचं दुसरं लग्न होणारच आहे, पण ते तिच्याबरोबरच होणार आहे. तिचं लग्नाचं संपूर्ण स्वप्न उभं करते. सनई चौघडे, मंगलाष्टकं, अक्षता आणि सगळ्यांची उपस्थिती. रम्या हे सगळं ऐकून हादरते. वसू पूर्णपणे गोंधळून जाते. काव्या मात्र हसत हसत खोली सोडून जाते. रात्री जीवा एकटा बसून लाईव्ह व्लॉग करतो. तो संक्रांतीच्या आठवणी सांगतो. आईच्या हातचे तिळगुळ, भावंडांसोबत पतंग उडवणं, घरचं मोकळं वातावरण, घरापासून लांब राहण्याच्या वेदना त्याच्या शब्दातून स्पष्ट दिसतात. बोलता बोलता त्याच्या डोळ्यात पाणी येतं. नंदिनी दुरून हा व्लॉग पाहत असते. जीवाच्या अश्रूंमुळे तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. दुसऱ्या दिवशी सकाळी संक्रांतीचा दिवस उजाडतो. नंदिनी आणि जीवा पारंपरिक वेशात देशमुखांच्या घरी येतात. तिळगुळ, हळदीचे दागिने आणि सणाचा उत्साह घरात पसरलेला असतो. नंदिनी ठामपणे सांगते की हे घर तिचंच आहे. पार्थ आणि काव्याही सुंदर तयार होऊन खाली येतात. काव्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. नंदिनी सगळ्यांना तिळगुळ देते आणि गोड बोलण्याचा संदेशही देते. पार्थही तिच्या शब्दात उत्तर देतो. तेवढ्यात मानिनी तिथे येते. दोन्ही सुना एकत्र पाहून तिला विश्वासच बसत नाही. आनंदाने ती सगळ्यांना मिठी मारते आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देते. घरात क्षणभर तरी सगळं आनंदी वाटू लागतं. मात्र या आनंदामागे अजूनही अनेक प्रश्न दडलेले आहेत. नंदिनीने जीवासाठी ही मोठी पायरी उचलली आहे. यामागे काही अट आहे का? काव्याचं वेडसर आत्मविश्वास पुढे काय वळण घेणार आहे? पारच्या मनात नक्की काय चाललं आहे? हे सगळं पुढील भागात उलगडणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढचा भाग अधिकच छान, थरारक आणि खूप आनंदमयी असणार आहे. अशाच डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन माझ्या चॅनलवरचा हा रिव्ह्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद मित्रांनो.